हाय फ्रेंड्स, मी निखिल. तुमचं सर्वांचं तनिष्क अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे. आपण ऑलरेडी आपल्या इंग्लिश या विषयाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण आपली पहिली पोयम ए टीनेजर्स प्रेयर हिचा अभ्यास पण केला आहे. तर तसंच आपण आधीच ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या टॉपिकला पण सुरुवात केली आहे. या टॉपिकमध्ये आपण आधीच्या लेक्चरमध्ये वॉर्मअप सेशन घेतलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर प्लीज पाहून घ्या. तर मित्रांनो, आज आपण ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करत आहोत किंवा ॲक्च्युअल लेक्चरला सुरुवात करत आहोत. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. एक विशिष्ट प्रकारचा एन्काउंटर किंवा एक विशिष्ट प्रकारचा एन्काउंटर्स. तर आपण पाहूया या टॉपिकमध्ये काय आहे. तर आपण पहिल्यांदा या पॅराग्राफची एक रीडिंग करूया. My father was a medical professional working for a private company in a Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen, gardens of the households, and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in a ashwada tree nearby. They had all become pars they had all become a part and parcel of our existence and daily life. तर मित्रांनो, चला याचा मराठी अर्थ किंवा यातले काही मराठी शब्द यातले इंग्लिश शब्द मराठीमध्ये समजून घेऊया. त्याचा अर्थ काय होतो ते तुम्ही पूर्ण शब्द लिहून काढायचे आहेत, ते पाठ करायचे आहेत, ते पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही जेवढे जास्त शब्द पाठ कराल, जेवढे लवकर शब्द पाठ कराल, तेवढी तुम्हाला इंग्लिश समजायला सोपी जाईल. मी मुद्दामून काही शब्द रिपीट करत आहे. तुम्हाला ते लेसन ऐकत असताना, व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला ते समजले पाहिजेत, तुम्हाला ते लक्षात राहिले पाहिजेत. जरी नाही राहिले तरी तुम्ही स्वतःहून ते लिहून काढा, त्याचा अभ्यास करा, ते तुम्हाला लक्षात राहतील. इथं पहिला शब्द आहे फादर. फादर म्हणजे वडील. खूप जणांना माहीत आहे शब्द, तरी मी सांगत आहे. प्रोफेशनल म्हणजे व्यवसाय. वर्किंग आहे किंवा वर्क म्हणजे काम. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. कंपनी म्हणजे कंपनीज. राणीगंज हा एक वेस्ट बेंगलमधली गाव असेल, त्याची इम्पॉर्टंट नाही आपल्याला. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी. ऑफिसर्स म्हणजे ऑफिसर्स म्हणूया सध्या, एक्झॅक्टली मला मराठी अर्थ माहीत नाही आहे. वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल. पुढचा शब्द लिहा इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक. बंगलोज म्हणजे एक छानसा असं घर किंवा जे सिमेंट कॉन्क्रीटनं बांधलेलं घर, एक बंगला किंवा त्याला बिल्डिंग लिहू त्याला सिमिलर शब्द तुम्ही बिल्डिंग म्हणू शकता. इनसाइड म्हणजे आतमध्ये. लार्ज आहे म्हणजे मोठा. कॅम्पस म्हणजे शाळा, स्कूल, महाविद्यालय किंवा हॉस्पिटल किंवा कोणत्या घराच्या आजूबाजूला जो एक खाली जागा असते, त्या जागेला एक कॅम्पस असं म्हणतात. हाऊस म्हणजे घर. कॉर्नर म्हणजे कोपरा. ॲडजसंट म्हणजे बाजूला किंवा लागूनच असलेला. बाउंड्री म्हणजे सीमारेषा. ऑल म्हणजे भिंत. गार्डन म्हणजे बगीचा. कंपाऊंड म्हणजे कुंपण. लक्झरियस म्हणजे सर्व सोयी सुविधा युक्त असा किंवा आरामदायी. लक्झरियस मी आधी सांगितलेलं आहे आपल्या आधीच्या लेसनमध्ये, तरी पुन्हा सांगत आहे. ग्रीन म्हणजे हिरवा. ग्रास म्हणजे गवत. कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी. फ्लावर्स म्हणजे फूल. टॉल म्हणजे उंच. मॅजेस्टिक म्हणजे भव्य. भव्यच लिहू शकता, भव्य लिहा. ट्रीज म्हणजे झाडे. सीजनल म्हणजे मोसमी. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला. किचन म्हणजे एक स्वयंपाकघर. गार्डन्स पुन्हा सांगते, गार्डन म्हणजे बाग बगीचा.
मॅग्निफिसंट म्हणजे पुन्हा मॅजेस्टिक किंवा मॅग्निफिसंट, भव्य, उंच, भव्य ट्री. कॉन्स्टंटली, कॉन्स्टंटली सातत्य किंवा सतत. अट्रॅक्टेड म्हणजे अट्रॅक्ट करणे, आकर्षित, आकर्षलेले, आकर्षित करणे. स्क्वेरल्स, स्क्वेरल्स म्हणजे खार. स्पेसिस, स्पेसिस म्हणजे प्रजाती, प्रजाती ऑफ बर्ड्स, बर्ड्स म्हणजे पक्षी. ग्रुप, ग्रुप म्हणजे समूह. लंगूर्स, लंगूर्स म्हणजे माकड किंवा वानर. डेन, डेन म्हणजे गुफा किंवा त्यांची राहण्याची जागा. अश्वथा, अश्वथा आय थिंक बेंगाली वर्ड आहे, त्याचा विशेष काही आपल्याला इंग्लिशमध्ये मिनिंग नाही, पण ते पिंपळाचं झाड आहे आय थिंक. नियर बाय, नियर बाय म्हणजे जवळपास. पार्ट अँड पार्सल हा एक तीन शब्द आहेत, पण त्याचा एक्झॅक्ट एक, त्या तिन्ही शब्द मिळून आपल्याला त्याचा अर्थ काढावा लागेल. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य असा, एक्झिस्टन्स, अस्तित्व. डेली म्हणजे दैनंदिन, लाईफ म्हणजे जीवन. ठीक आहे मित्रांनो, आपण याचा पूर्ण मराठी आता समजून घेऊया. तर लेखक काय म्हणतोय तर पहा. माय फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन अ राणीगंज इन वेस्ट बेंगाल. की जे लेखक आहे त्याचे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते. ते एक मेडिकल म्हणजे व्यवसाय करत होते. त्यांचं मेडिकल म्हणजे वैद्यकीय शाखेमध्ये किंवा वैद्यकीय त्यांचा व्यवसाय असेल. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी, ते काय प्रायव्हेट कंपनी म्हणजे खाजगी कंपनीसाठी काम करत होते. ती कंपनी राणीगंज येथे वेस्ट बेंगालमधील राणीगंज या गावी होती. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन ए इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड ए लार्ज कॅम्पस. त्या कंपनीचे ऑफिसर्स होते जसे की CEO, CFO, म्हणजे बाकीचे मॅनेजर, टॉप लेवलचे मॅनेजमेंट जे होते त्यांचे त्याच्या म्हणजे त्यांचं इथे कॅम्पस होता, आणि कॅम्पसमध्ये त्यांचे इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक असे बंगले होते वेगवेगळे, आणि त्या कॅम्पसमध्ये राहायचे. आता पुढे काय म्हणते पाहूया लेखक. अवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. म्हणजे लेखकाचं घर पण त्याच कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये होतं, की कॉर्नरमध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. जे लेखकाचं गार्डन होतं, म्हणजे लेखकाच्या घराच्या आजूबाजूला पण एक गार्डन होतं, आणि त्या गार्डनच्या बाउंड्री म्हणजे जी वॉल होती, जी कंपाऊंड होते, कंपाऊंडच्या बाजूला एक्झॅक्टली ऑफिसच्या लोकांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. म्हणजे ते गार्डन किंवा ते जो हे होता त्यांचा कॅम्पस, तो खूप लक्झरियस होता, म्हणजे सर्व सोयी सुविधा युक्त होता, आरामदायी होता. लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, त्याच्यामध्ये ग्रीन ग्रास म्हणजे हिरवेगार गवत होते, कलरफुल फ्लावर्स होते, आणि उंचची उंच किंवा लाईक जसं की टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, भव्य अशा झाडं होते त्यात. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. तर लेखक या वाक्यामध्ये असं म्हणत आहे की सीझनल व्हेजिटेबल म्हणजे मोसमी भाजीपाला, जिथं मोसमी भाजीपाला इन द किचन्स ऑफ द गार्डन्स, म्हणजे गार्डनच्या किचनमध्ये की एक वेगवेगळा मोसमी भाजीपाला तयार व्हायचा, जसे की फळे असतील वेगवेगळे किंवा काही फ्लावर्स असतील किंवा जे पण गार्डनमध्ये तयार होणारे किंवा उगवणारे जे झाडं असतात किंवा त्या झाडांचे जे फळे बिया असतील, तसेच पुन्हा त्या गार्डन भोवती जे घर असायचे त्यांच्या स्वयंपाकमधून, त्यांच्या किचनमधून जे टाकाऊ पदार्थ बाहेर पडायचे, जसे की एक शिळं झालेलं अन्न किंवा उष्ट अन्न, ते एका कुठे टाकत असतील, एका जागेवर टाकत असतील, आणि त्याच्यामुळे तिथे क्वॅरल्स म्हणजे खारी वगैरे, खारी आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती ते अट्रॅक्ट व्हायचे किंवा आकर्षल्या जायच्या, कारण त्यांना तर फूड भेटायचं प्लस पुन्हा पाणी भेटत असेल, त्यामुळे ते खारी आणि पक्षी येऊन राहायचे. तसेच तिथे काही लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अश्वथा ट्री नियर बाय. किंवा त्या माकडांनी पण आपलं घर बनवलं होतं, माकडं पण ते आपल्या तिथेच येऊन राहायचे. डेन म्हणजे गुफा, एक, आणि अश्वथा म्हणजे पिंपळा झाड होतं, आणि पिंपळा झाडापर्यंत सर्व आजूबाजूला येऊन राहायचे. लेखक पुढे म्हणत आहे की दे हॅड ऑल बिकम ए पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे ते पक्षी, ते खारी किंवा ते वानर, हे आमच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेला होता, की ते तिथे ते तिथे राहणारच होते, आम्ही त्यांच्यासोबत राहणारच आहोत, किंवा त्याने आमचा एक एक घनिष्ठ अशी मैत्री किंवा एक संबंध बनवून गेला होता. चला तर मित्रांनो, पुढचा पॅरेग्राफ पाहूया, थोडा छोटा आहे.
A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the Puja's vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published especially for children in the festive season. हो, तर यातले काही शब्द समजून घेऊया, त्यांचा मराठी अर्थ पाहूया. अ स्मॉल, स्मॉल म्हणजे छोटेसे, एक लहानसे. इन्सिडंट, इन्सिडंट म्हणजे घटना. सॅटर्डे वगैरे तुम्हाला माहीत असेल, सॅटर्डे म्हणजे शनिवार. आफ्टरनून म्हणजे दुपार. प्रोफाऊंड, प्रोफाऊंड म्हणजे डीप असा, खोलवर असा किंवा स्पष्ट असा. डीप, डीप म्हणजे खोलवर, स्पष्ट, सुस्पष्ट. इफेक्ट, इफेक्ट म्हणजे परिणाम, परिणाम. अनफोल्डेड, अनफोल्डेडचे तर तुम्हाला शब्द अर्थ दिलेला आहे की रिव्हील्ड, रिव्हील्ड म्हणजे काहीतरी गोष्ट उघड होणे, काहीतरी नवीन गोष्ट माहिती पडणे. जसे की आपण म्हणतो की एखाद्याने एखाद्याचे सिक्रेट रिव्हील्ड केले, एक जे सिक्रेट असतं ते ओपन केलं. बिफोर माय आईज, बिफोर म्हणजे समोर. अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स, न्यू डायमेन्शन. इथे न्यू डायमेन्शन असलं, न्यू फॅक्टर म्हणजे एक न्यू डायमेन्शन किंवा न्यू दृष्टिकोन. टू द वंडर्स ऑफ गॉड्स, वंडर्स म्हणजे चमत्कार. ऑफ क्रिएशन, क्रिएशन म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा कर एक क्रिएटिव्हिटीज लिहूया सध्या. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजाज वॅकेशन, की पूजाच्या वॅकेशनसाठी काही दिवस बाकी होते. म्हणजे काही दिवस बाकी असतानाच just like for another child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in the various magazines and storybooks published especially for children in the festive season. म्हणजे एक की जसं की पूजाचं काही वॅकेशन, पूजेच्या इट वॉज फ्यू डेज इन. ओहो, ऑफ यार, तू स्टॉप इट. चला तर मित्रांनो, आपण पुढचा पॅराग्राफ पाहूया. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the Puja's vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published especially for children in the festive season. तर मित्रांनो, एक स्मॉल त्यातले काही शब्द समजून घेऊया. अ स्मॉल, स्मॉल म्हणजे छोटेसा, लहानसा. इन्सिडंट, इन्सिडंट म्हणजे घटना. सॅटर्डे म्हणजे शनिवार, हे तुम्हाला माहीत असेल. आफ्टरनून म्हणजे दुपार. प्रोफाऊंड, प्रोफाऊंड म्हणजे एक डीप किंवा खोलवर असा, एक स्पष्टपणे. इफेक्ट, इफेक्ट म्हणजे परिणाम. ऑन मी. अनफोल्डेड, अनफोल्ड इथे तुमचा अर्थ दिलेला आहे की रिव्हील्ड. रिव्हील्ड म्हणजे उघड करणे किंवा नवीन माहीत होणे. बिफोर माय आईज, डायमेन्शन, डायमेन्शन म्हणजे दृष्टिकोन किंवा एक वेगळ्या प्रकारचा परिणाम. डायमेन्शन, न्यू फॅक्टर, नवीन दृष्टिकोन. द वंडर्स, वंडर्स म्हणजे आश्चर्य. पुढे शब्द आहे वॅकेशन, वॅकेशन म्हणजे हॉलिडेज, हॉलिडेज म्हणजे जे आपल्या सुट्ट्या मिळतात, सुट्ट्यासाठी वॅकेशन वापरतात. चाइल्ड, चाइल्ड म्हणजे लहान मूल. हॉलिडेज, हॉलिडेज प्रोवाइड म्हणजे देणे. अँड अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. इनग्रॉस्ड, इनग्रॉस्ड म्हणजे मग्न होणे. वेरियस, वेरियस म्हणजे डिफरंट. मॅगझिन्स, मॅगझिन्स म्हणजे त्यांना काय म्हणता येईल, एक नियतकालिके किंवा एक मॅगझिन म्हणजे बुक्स. त्यांना सध्या मराठीत एक्झॅक्टली अर्थ नाही मी सांगू शकत, पण ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण सांगून देईल त्याचा अर्थ. स्टोरी बुक्स, गोष्टींची पुस्तकं. पब्लिश्ड, पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे. स्पेशली, विशेष. फॉर चिल्ड्रन, लहान मुलासाठी. आणि इन द फेस्टिव्ह सीझन, फेस्टिव्ह म्हणजे उत्सवांचा सीझन. उत्सव आणि सीझन म्हणजे सीझनच किंवा मौसम. तर मित्रांनो, इथे लेखक काय म्हणते पाहूया आपण.
A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. वाक्य थोडं छोटं आहे, ठीक आहे. अ स्मॉल इन्सिडेंट एक छोटीशी घटना एक शनिवारी दुपारी त्या लेखकाच्या मनावर एक डीप असा खोलवर असा परिणाम करून गेली आणि एक अनफोल्डेड म्हणजे एक नवीन नवीन गोष्ट किंवा नवीन डायमेन्शन किंवा नवीन दृष्टिकोन त्याला पाहण्यास किंवा त्या समजण्यात आला की देवाचा नवीन चमत्कार, देवाचं नवीन एक क्रिएशन किंवा देवाची एक नवीन नवीन स्टोरी त्याला समजली थोडीशी. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजाच वॅकेशन. म्हणजे पूजेच्या वॅकेशनसाठी काही दिवस बाकी होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉल किंवा एक पूजेचे वॅकेशन चालू होतं आणि त्याच्या जस्ट लाईक अदर चाइल्ड म्हणजे जसं की बाकीच्या मुलासाठी हॉलिडे म्हणजे सुट्ट्या ज्या असतात ते काय करतात एक ऑपॉर्च्युनिटी संधी क्रिएट करतात कायसाठी की त्यांना एक पुस्तक इनग्रॉस्ट म्हणजे मग्न होण्यासाठी की त्यांचं जे आवडीचा छंद आहे जसं कुणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कुणाला फुटबॉल खेळायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं, तसं या लेखकाला पुस्तक म्हणजे मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचायला आवडायचे. त्याच्यामध्ये त्याला घडून जायला आवडायचं. अँड स्पेशली लेखकाला त्या गोष्टी आवडायच्या की ज्या लहान मुलासाठी फेस्टिव्ह सीझनमध्ये जे लॉन्च केल्या म्हणजे पब्लिश केलेल्या असतात विशेष मुलांसाठी. तर आपण पुढचा पॅराग्राफ पाहूया आता. आफ्टर ए हर्टी लंच, हर्टी म्हणजे भरपूर पोटभर. आफ्टर a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by, minutes ticked by. I became deeply absorbed in the book. चला पाहूया ॲक्च्युली या पॅराग्राफमध्ये लेखकाने त्याच्या आजूबाजूचं वातावरणाचं वर्णन केलं आहे की तो सध्या कोणत्या सिच्युएशन सध्या तो काय करत आहे आणि त्याच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे किंवा घटना कशी आहे. आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर. हार्टी म्हणजे पोट भरून. लंच लंच म्हणजे जेवण करणे. मग पॅरेंट्स म्हणजे आई वडील किंवा पालक. यंगर म्हणजे छोटासा, छोटी किंवा छोटा. सिस्टर म्हणजे बहीण. ले म्हणजे पडणे, ले डाऊन म्हणजे झोपणे. फॉर आफ्टरनून नॅप, एक नॅप म्हणजे छोटीशी त्याला नॅपला ॲक्च्युली मराठी शब्द आहे की वामकुक्षी, म्हणजे दुपारी जेवणानंतर जी घेतली जाते छोटीशी झोप एक 15-20 मिनटासाठी अर्थासाठी झोप घेतली. 15-20 मिनटच मोस्टली, अर्धा तास नाही आहे. आय सेटल्ड डाऊन विथ द स्टोरी बुक म्हणजे गोष्टीची पुस्तकं. क्वाईट म्हणजे शांत. आफ्टरनून तुम्हाला आधी सांगितलं की आफ्टरनून म्हणजे दुपार. परफेक्ट म्हणजे करेक्ट, बरोबर. बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे एक असं वातावरण की जे तर एक ॲडव्हेंचर म्हणजे साहसी गोष्टी वाचायला आवडायची त्याला. द सायलन्स वॉज ऑकेजनल. सायलन्स म्हणजे शांतता. ऑकेजनली म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने किंवा एक विशेष टायमाला. ब्रोकन म्हणजे तोडणे किंवा मोडणे. साऊंड म्हणजे आवाज. फॅमिली म्हणजे कुटुंब. स्नोरिंग म्हणजे जे घोरता किंवा जे उसास टाकतात त्यांचा आवाज. इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून. चिरपिंग म्हणजे चिरकणे किंवा किलबिलाट. हाऊस स्पॅरोज म्हणजे चिमणी. हार्श म्हणजे थोडा कर्कश. काविंग ऑफ क्रो म्हणजे कावळ्याचा कर्कश आवाज. द श्रील कॉल ऑफ द काईट. श्रील म्हणजे एक कर्कश आवाज असा किंवा एक वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. काईट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. मिनिट्स म्हणजे मिनिट काट आपल्या घडीमधला. आय बिकम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक. अब्सॉर्ब्ड म्हणजे शोषून घेणे किंवा शोषणे. डीपली म्हणजे खोलवर.
तर चला याचा मराठीत अर्थ पाहूया की या पॅरेग्राफचा काय होतं. आफ्टर हर्टी लंच म्हणजे पोटभर जेवण करून माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक. म्हणजे पोटभर जेवण केल्यानंतर लेखकाचे आई वडील आणि त्याची छोटी बहीण एक वामकुक्षी घेण्यासाठी झोपले होते. एक तो दुपारचा टाईम होता आणि लेखक काय करत होता, तर लेखक एक स्टोरी बुक म्हणजे पुस्तक त्याने वाचायला सुरुवात केलं होतं. ती एक क्वाईट म्हणजे एक शांत अशी आफ्टरनून होते. त्याच्यामुळे एक शांत आणि परफेक्ट किंवा साऱ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. कुठे जायची घाई गडबड नव्हती आणि दुपार असल्यामुळे काही जास्त ताण नव्हता, काम नव्हतं. त्याच्यामुळे लेखक एक परफेक्ट टाईम होता की एक ॲडव्हेंचरस असं किंवा एक साहसी पुस्तक वाचण्यासाठी, साहसी गोष्टी वाचण्यासाठी. तर लेखक काय म्हणतो की तो द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. की क्वाईट म्हणजे दुपारी शांतता असल्यामुळे मला एक ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी एक चांगलं वातावरण भेटलं. त्यामध्ये वाचू शकतो असं. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. दुपारची अशी शांतता होती एकदम. ती शांतता कशामुळे ब्रेक व्हायची किंवा ते शांततेमुळे कोणकोणता आवाज यायचा. फॅमिली स्नोरिंग म्हणजे जसं त्याच्या पॅरेंट्स आई वडील किंवा बहिणीच्या उसास टाकण्याचा आवाज प्लस घोरण्याचा आवाज, त्याच्यामुळे एक सायलेंट ब्रेक व्हायचा, शांतता ब्रेक व्हायची. नंतर आहे इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज. ज्या चिमण्या असतात, जे पक्षी असतात, त्यांचे एक मधून आवाज यायचा. चिर एक त्यांचा एक आवाज यायचा. त्या आवाजानं पण दुपारच्या टाईममध्ये जी शांतता आहे ती ब्रेक व्हायची. हार्श काविंग ऑफ क्राऊ. एक कर्कश असा कावळ्याचा आवाज पण याचा मधूनच. त्याच्यामुळे त्याची दुपारची जी शांतता होती ती डिस्टर्ब व्हायची. सील कॉल द काईट ऑफ फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. जी घार असते ती उंच आकाशात उडत होते, पण तिचा पण अधूनमधून आवाज यायचा. आणि प्लस पुन्हा मिनिट काटाचा टिकटिक असा आवाज होता. पण आय बिकम डीपली अपसॉर्ड इन द बुक. पण लेखक ह्या साऱ्या आवाजांना न काळजी करता किंवा आवाजांना न जुमानता तो एक पुस्तकामध्ये खोलवर असा इनग्रॉस्ड म्हणजे मंद मतिमंद सॉरी तो मग्न असा झाला होता आणि तो त्याचा अभ्यास करत होता किंवा तो वाचत होता पुस्तक. तर मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये हे 3 पॅराग्राफ आपण कव्हर केले आहेत. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या लेसनला राहिलेला पार्ट आपण कव्हर करूया. मित्रांनो, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय दिस चॅनल.